नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पुन्हा कर्जमाफी, शेतकऱ्यांना मिळणार खुश खबर। विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी, महायुती सरकारकडून हालचाली सुरू। तर मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी यांच्या नाराजीचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला, त्यातही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला। तब्बल 7 लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार या नाराजीने पराभूत झाले। शेतकऱ्यांच्या या नाराजीचा फटका 3 महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी राज्यातील महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीच्या हालचाली सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे सरकारच्या या आदेशाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत। दरम्यान सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता अद्याप या संदर्भात पत्र आले नसल्याचे सांगण्यात आले आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने बाजी मारली, त्यांना 31 जागांवर यश मिळाले आहे। त्यात अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला। या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा मोठा फटका भाजपला बसला आहे। विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले। कांदा निर्यातीचे सतत बदलणारे धोरण, दुधाचे पडलेले भाव, शेतमालाचे कोसळलेले दर, रासायनिक खते, बियाण्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात शेतकऱ्यांचा हा उद्रेक दिसला। शेतकऱ्यांचा हाच उद्रेक महायुतीच्या पराभवासाठी जबाबदार ठरल्याचे विश्लेषण झाले। भाजपकडून दाखल झालेल्या अहवालातही ही बाब अधोरेखित झाली आहे। महायुतीतील घटक पक्षांच्या आमदारांनीही शेतकऱ्यांमधील असलेली नाराजी बोलून दाखवली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू झाल्या असून अनेक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत। यात प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफीचाही समावेश असल्याचे समजते। राज्य सरकारी पातळीवर कर्जमाफी हालचाली सुरू असल्याबाबत सरकारमधील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे। त्यासाठी सहकार विभागाकडून थकीत कर्जाची माहिती संकलित करण्याचे पत्र निघाल्याची ही चर्चा आहे। या कर्जमाफीबाबत शेतकरी वर्गाकडून आतापासून विचारणा होऊ लागल्याचे सांगितले जाते। त्यामुळे विधानसभेपूर्वी कर्जमाफी झाल्यास सत्ताधाऱ्यांसाठी ही जमेची बाजू ठरणार आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत झालेली कर्जमाफी कोणकोणती होती? तर 2017-18 मध्ये युती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34,000 कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर सन 2019 मध्ये महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती। यानंतर महाविकास आघाडी सरकारने पीक कर्जाची नियमित व वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती। या अंतर्गत 50,000 प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। लवकरच आता शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।